सुख म्हणजे नक्की काय असतं? ऐक सांगतो, माझ्याबद्दल तुला कोणाचा फोन बिन आलं तर त्यांनी कुठं गेला माहित नाही म्हणून सांगायचं. काय कोणाचा फोन येणार आहे? त्यांनाचा फोन येता बघ तुला. पण मला कशाला येणार आहे फोन? साक्षीदार म्हणून तूच आहे. आपण दोघं गेले 1 लाख रुपये आणायला व्याजाने. 1 लाख रुपये व्याजा नाही? हा मग तू 1 लाख रुपये घेतला त्याकडनं? अरे आपण दोघंच गेले नाही काय तर केलं तुम्ही- ते? काय केलं ते 1 लाख रुपयाचं? दोघातून खर्च केले नाही 1 लाख रुपये. हे काय काय हे? 1 लाख रुपयाचा आणला 1 लाख रुपयाचा आयफोन अन्नाकडनं घेतला पैसे? हा मग तूच म्हणला नाही वापरायचं जर आयफोन वापरायचं ब्रँड वापरायचं म्हणून. अरे वापरायचं तर ब्रँड वापरायचं, स्वतःचे पैसे घालून घ्यायचं लोकांकडनं व्याजाकडनं पैसे. कसला डेंजर आहे माहिती आहे? कापताय डायरेक्ट तुला, त्याकडनं पैसे घेऊन कशाला आणला तू आयफोन? तू कुठं सांगितलं दुसऱ्याकडनं आणायचं नाही म्हणून? अरे बरं ऐक काय कर, फोन बिन आला फक्त सांग कुठे गेला माहित नाही म्हणून सांग. सर इकडे दे जरा, मी जातो जरा अर्जंट आम्हाला काम आहे. आणि ऐक अजून एक लक्षात आलं, ते मागच्या गेले दादा त्याला एक 40 द्यायचे, त्यांनी पण फोन करायला बघ तुला. बघ त्याला काय तर सांग, काय पण सांग. अरे कुठं हागला तू? त्याचा कशाला घेतला पैसे? ना गोव्याला गेले नाही आपण ट्रिपला, त्याकडनं घेऊन गेलेला आपण. तू लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन गोव्याला जा, मोबाईल घे, असले धंदे करायचं बंद करा. आणि माझा नंबर कशाला दिला सगळीकडे तू? कोणाचा देऊ? तूच आहे माझा मित्र. बघ तेवढं मॅनेज कर. मी एक 8-10 दिवसानंतर येतो, चाललो मी दुसऱ्या गावाला. काय बघ त्या मॅनेज कर. त्याच्या आईचा सुख सांगतो मग दुःख सांगून गेला मात्र.